नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर नितीन सुराजीवालेजी. हो, नमस्कार. नमस्कार. तर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 25 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. कामाचा अनुभवाचा रौप्य महोत्सव त्यांनी नुकताच साजरा केला करेक्ट. आणि रेसिडेन्शियल आणि इंडस्ट्रियल या 2 स्ट्रीमवर महत्त्वाचं ते काम करतायत. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते, भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर गप्पांना आपण अशी सुरुवात करूया, ते म्हणजे तुमची एज्युकेशनल जर्नी आधी ऐकायची आम्हाला. म्हणजे अच्छा. तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागचे इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात, आणि हा एकंदर सगळा प्रवास कसा होता, एज्युकेशनल जर्नी, तर ती आम्हाला आधी ऐकायची तुमच्याकडून. नक्की. मी बॉर्न अँड ब्रॉट अप नाशिकचाच आहे. रुंगटा हायस्कूलमध्ये शिक्षण झालं आणि RYK कॉलेजला सायन्समध्ये मी 12वी केलं. आणि त्यानंतर प्रत्येक जण जसं इंजिनिअरिंगकडे येतो, ऑप्शन्स भरत असतो. सगळ्यात शेवटचा ऑप्शन नो डाऊट सिव्हिलचाच असतो. कोणी प्राथमिकता सिव्हिलला डायरेक्ट ऍडमिशन घेत नाही, पण आमची झाली जर्नी सुरू होती. आणि मग पुणे युनिव्हर्सिटीतलं एक चांगलं कॉलेज होतं, अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संगमनेरचं. तिथे आमची सगळी डिग्रीची जर्नी पूर्ण झाली आणि तिथून बाहेर पडल्या लगेच कामांना सुरुवात झाली. सुरुवातीला काही काळ आर्किटेक्टकडे पण काम केलं आणि नाशिकच्या ग्रामीण भागातनं सुरुवात केली होती कामाची. निफाड परिक्षेत्र, सायखेडा, करंजगाव या सगळ्या भागातनं कामाची सुरुवात होत होत शहरातही कामं सुरू झाली हळूहळू. आणि माझी वाईफ पण आर्किटेक्ट आहे, त्यामुळे पण तो जर्नी आमचा जास्त सुखकर झाला. आतापर्यंत मोस्टली सगळे रेसिडेन्शियल बंगलोचे कामं जास्त होते. बरोबर. त्यानंतर मी काही वर्ष परांजपे स्कीम्स मध्ये पण काम केलं आणि आउट ऑफ इंडियाचा पण माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे. आता म्हणजे तुम्ही घाबरला अशा ठिकाणी मी फिरून आलेलो आहे. लिबिया, सिरिया, येमेन, मस्कत या ठिकाणी पण कामं झालेली आहेत. मोस्ट ऑफ द पार्ट मी लिबियामध्येच होतो. तिथे ती एक कन्सल्टिंग फर्म होती, त्यातनं आम्ही सगळे तिथले प्रोजेक्ट एक्झिक्युशनचं बघायचो. त्या काळात माझा टेक्निकल गोष्टींशी बराच संबंध आला. तेव्हा खऱ्या अर्थाने वाटलं की आपण इंजिनियर आहोत. म्हणजे ग्रामीण भागात जो अनुभव येतो सुरुवातीला, मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा असा खूप अवेअरनेस नव्हता. म्हणजे इंजिनियर, आर्किटेक्ट असे थोडे दुर्लक्षित गोष्ट होते. लोकांना आपण करून घेऊ, बघून घेऊ, असं खास वेगळा कन्सल्टंट नेमून काम करायचं नाही. बरोबर. तिथे घराघरात इंजिनियर आणि दारादारात आर्किटेक्ट असतात, त्यांच्या पद्धतीने कामं होत असतात. बरोबर. पण मग ही कामं कशा पद्धतीने होत आहेत लोकांना कळायला लागलं. कुठे त्रुटी राहतात, कुठे उणिवा असतात. मग खरंच कन्सल्टंटची गरज आहे का? म्हणजे तुम्ही बचत करायला जातात 1 रुपयाची आणि 10 रुपये अतिरिक्त खर्च होतो, अशा पद्धतीने लोकांना अनुभव आले. बरोबर. आणि मग असा जर्नी पुढे सुरू झाला. नाशिकला परत आलो मी काही कारणामुळे. नंतर लिबियात तिथे गृहयुद्ध पण झालं. मग इंडियात परत आलो मी. परत आल्यानंतर परांजपे ग्रुप बरोबर पण मी 6 वर्ष काम केलं नाशिकमध्ये. तो पण एक उत्कृष्ट प्रोजेक्ट होता. प्रोजेक्ट मॅनेजमेंट वगैरे सगळ्या गोष्टी मी तिथे पण इम्प्लिट केल्या होत्या. आणि एक इंजिनियर असल्याचं चांगलं, म्हणजे आपल्याला चांगलं फील येतं की आपण एक काहीतरी वास्तू घडवतो, लोकांची स्वप्न साकार करतो. अशा पद्धतीने जर्नी आतापर्यंत सुरू आहेत. त्यानंतर मग मी नाशिकला अनवडे सरांबरोबर पण जॉईंट आहे. त्यात आम्ही मोस्टली स्ट्रक्चरल ऑडिट्स करतो. स्ट्रक्चरच्या आत घुसून नक्की काय डिफेक्ट्स आहेत ते बघणं, ह्या पण गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. पण अनवडे सरांबरोबर गेल्या 6-7 वर्षात मी त्याही गोष्टीतही बऱ्यापैकी पारंगत झालो असं मला वाटतं. तो पण एक नवीन एक्सपिरियन्स होता. नुसतंच एक्झिक्युशन, वाळू, विटा, रेती, कॉन्क्रीट यापेक्षा पण नंतर ते घडल्यानंतर काय काय आहे, म्हणजे थोडक्यात माणूस जेव्हा वृद्धत्वाकडे झुकतो तेव्हाचं टेस्टिंग, सगळ्या चाचण्या सुरू होतात. ब्लड ग्रुप चेक करणं किंवा वेगवेगळ्या चाचण्या, हे करा, चेक करा, ग्लुकोज चेक करा, प्रत्येक पॅरामीटर संचे सुरू राहतात. तशा पद्धतीने स्ट्रक्चरल ऑडिट्स पण आमच्या आता सुरू आहेत. त्या स्ट्रक्चरची नियमित देखभाल करण्यासाठी काय काय आवश्यक गोष्टी आहेत या पण आम्ही सगळ्या करतो. बरोबर. बरोबर. एवढा सुंदर प्रवास आहे. तुम्ही सांगितलं जसं भारताबाहेरचे काही प्रोजेक्ट्स केले, पुण्यासारख्या महत्वाच्या प्रोजेक्ट्स मध्ये पण तुम्ही काम होता आणि आता नाशिकमध्ये काम करता. बरोबर. तर मग या सर्व ठिकाणी कदाचित वेगवेगळा एक्सपिरियन्स असेल किंवा थोडा कॉमन असेल, म्हणून हा प्रश्नापासून सुरुवात करतोय. ते म्हणजे ही लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे आणि जे लेबर बरोबर आपण काम करतो ते बऱ्याचदा अनस्किल्ड लेबर असतात. तर त्यांच्याकडून काम करून घेताना तुम्ही काय काळजी घेता, कशी प्रिकॉशन घेता, किंवा ओव्हरऑल लेबर मॅनेजमेंट कसं करता? अच्छा, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे लेबर मॅनेजमेंट. कारण शेवटी ज्याला कुठेच काम मिळत नाही तो या इंडस्ट्रीत येतो आणि आणि काही जण स्किल्ड असतात, त्यातलं स्किल आपल्याला बाहेर काढावं लागतं. मग वेगवेगळे ट्रेनिंग कॅम्प्स असतात. समजा आता परांजपे ग्रुपमध्ये असताना मी सेफ्टीच्या डिपार्टमेंटला पण होतो. सेफ्टी ऑडिट्स करणं किंवा OSAS पॉलिसी असतं, सगळं ISO थोडक्यात मेंटेन करायचं असतं. यात लेबर सिक्युरिटी हा खूप मोठा भाग असतो. सगळ्यात सुरुवात होते लेबर कॅम्पने. तिथनं जिथे तो राहतो तिथे कुठली रोगराई पसरू नये म्हणून कशा पद्धतीने कॅम्प मॅनेज करायचे,
शेवटी तो माणूस जर धडधाकट असेल तरच काम होईल. हम्म. मग त्यांच्या वेळोवेळी वैद्यकीय चाचण्या करायच्या, मेडिकल टेस्ट असतात त्यांच्या. बरोबर. विकली तर करता येत नाही, पण मग महिन्यातनं एकदा किंवा दोनदा या गोष्टी करणं. त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीचं फूड, रेसिडेन्सी त्यांचे जे क्वार्टर्स असतात, लेबर हट्स वगैरे त्या प्रॉपर मॅनेज करणं. त्यांना आपण कॅम्प म्हणतो, त्या कॅम्पमध्ये पण त्यांचं एक व्यवस्थित सगळं रुटीन. शेवटी ते पण ह्युमन बिईंग आहेत, हम्म. त्यांच्या जीवावर सगळं चालतं. हम्म. मग त्यांचं ट्रेनिंग पण आपण घेतो काही काही वेळेस सेफ्टीचं. हम्म. जसं सेफ्टी बेल्ट लावणं, बरोबर बरोबर. अगदी बेसिक सुरुवातीतनं होते. त्यांना ती गोष्ट अंगावरची जड वाटायला लागते. हो हो. मग त्यांना काही ऑडिओ व्हिज्युअल दाखवून की ऍक्सिडेंट कसे घडले आहेत. एक शेवटी भीतीचं मानसशास्त्र असतं. हो. तुम्ही त्यांना जर भीती दाखवली तरच त्यांना ते त्यातलं डिफेक्ट्स आणि काय काय होऊ शकतं, जीवावर बेतू शकतं. मग 100% नाही पण ऍटलीस्ट 98% या गोष्टी अचीव्ह होतात आणि बऱ्यापैकी कंट्रोल होतो. बरोबर बरोबर. दुसरं असं महत्वाचं, जेव्हा आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करता तर बऱ्याचदा तुम्हाला असे कस्टमर कडनं वाक्य ऐकायला मिळालं असेल किंवा नंतर ऐकायला मिळतं, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे बरोबर. आणि एवढ्याच ह्याच्यात मॅनेज करा, किंवा नंतर होतं की अरे आता बजेट थोडं आहे. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. प्रत्येकाचं एक बजेट ठरलेलं असतं. माणूस सगळ्या गोष्टीचं सोंग आणू शकतो, पण पैशाचं सोंग आणू शकत नाही. बरोबर. त्याला जेवढं स्क्वेअर फूट बांधायचं आहे, त्या बेसिक स्ट्रक्चरला कुठलंही कॉम्प्रोमाइज न करता जे फिनिश आयटम असतात, जसं आता एकदम ब्रँडेड गोष्टी न घेण्यापेक्षा थोडंसं त्यांच्या आवडीनुसार आपण तो जो ब्रँड चेंज केला तर काय काय होऊ शकतं, त्याचं लाईफ किती असतं हे आपण बरोबर. पहिलं डिसाईड जर केलं तर त्या गोष्टी सोप्या होतात. बरोबर. तर म्हणजे अशा जर तुम्ही केलं तर तो त्या काय म्हणतो आपण त्या ह्याच्यामध्ये पिरियडमध्ये तो पूर्ण होऊ बरोबर. शकतो प्रोजेक्ट, आणि क्वालिटी कुठेही हॅम्पर नाही होणार. एक्झॅक्टली. आता एक थोडा जरा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे आहे तुम्ही मूळची इथल्या, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे नाशिकचंच तुम्ही, आहे. आणि बाहेरची तुम्ही कामं केले, बाहेरच्या देशातली, पुण्यातली, त्यामुळे तो ऑलमोस्ट थोडं बाहेरचं पण एक्सपोजर तुम्ही घेतलेलं या हो, इंडस्ट्रीशी रिलेटेड. बरोबर. प्रश्न असा आहे की नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर आता तुमच्या डोळ्यासमोर कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर प्रशासनानं काम केलं पाहिजे नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी? सगळ्यात पहिली लोकांची डिमांड असते पब्लिक ट्रान्सपोर्ट. तुमच्या प्रत्येक साईटवर किंवा कुठल्या लोकेशनला माणूस इझिली पोहोचला पाहिजे. बरोबर. आणि रस्त्यांची गुणवत्ता, रस्ते जर चांगले असेल तर कमी वेळात माणूस इथे पोहोचला पाहिजे. ही सगळ्यात मोठी गोष्ट. रस्त्यांवरती जर तुम्ही प्रॉपर काम केलं आणि सगळ्या ज्या प्राथमिक सुविधा असतात जसं ड्रेनेज लाईन, एसटीपी प्लांट्स वगैरे आता त्यानुसार म्हणजे कुठे एका ठिकाणी गर्दीचं कॉन्सन्ट्रेशन नव्हतं, डिवाइड झालं. थोडक्यात जो स्प्रेड असतो सिटीचा तो कुठेही जेव्हा वाढतो तेव्हा त्या प्रत्येक एरियात सुखसुविधा पोहोचल्या पाहिजे. मग रस्ते हा जर महत्वाचा मुद्दा मानला तर आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात मुख्य जे डीपी रोड प्लॅन होतात, प्लॅन झाल्यानंतर जे त्याचे उपरस्ते जातात नाशिकच्या प्रत्येक, आता म्हणजे जो स्प्रेड वाढतोय थोडक्यात बघूया आपण, नाशिक महानगरपालिका त्याच्या आजूबाजूला जो एरिया आहे जसा चांसी, विंचूर, पुढचे म्हणजे त्या एरियापर्यंत लोकांना इझिली पोहोचता आलं पाहिजे कमीत कमी वेळेमध्ये. बरोबर. मग आणखीन एक महत्वाचा प्रश्न, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तर तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरूया? स्टील तर नो डाऊट एखाद्या चांगल्या कंपनीचाच असायला पाहिजे, त्यांचे टेस्ट रिपोर्ट्स असायला पाहिजे, ते प्रूव्हन पाहिजे. ओके. आयकॉन स्टील यापूर्वी वापरलं होतं का कुठल्या प्रोजेक्ट मध्ये? अजून तरी वापरलेलं नाही. ठीक आहे. दुसरा आता खरा अवघड प्रश्न आहे तो म्हणजे एवढे प्रोजेक्ट केल्यानंतर त्यातला एकच प्रोजेक्ट जर निवडायची वेळ आली की जो तुमच्या कायम आठवणीत राहील, कायम जवळचा आहे, कायम काम केल्याचं समाधान त्या प्रोजेक्ट मध्ये खरं मिळालं, असा वाला एक प्रोजेक्ट कुठला आणि त्याची विशेषता काय? खरं तर भरपूर प्रोजेक्ट झाले, असं पटकन निवडणं तुम्हाला या कमी वेळेत उत्तर देणं अवघड आहे, त्याच्याकरता प्रिपेअर्ड नाही मी. तरी पण एक लासलगावचं काम होतं. माझे एक क्लायंट आहे डॉक्टर अविनाश पाटील, त्यांच्या आजोबांच्या काळातली जुनी वास्तू होती आणि मी आणि अनवडे सर प्राथमिक पाहणीसाठी गेलो होतो त्यांच्याकडे. अतिशय जुनी वास्तू होती, जवळपास एक मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स सारखं होतं आणि ते बऱ्यापैकी पडून होतं, अबंडंट होतं आणि स्ट्रक्चरल याच्यात खूप डिफेक्ट्स होते. त्यांना कधी वाटलं नव्हतं की ह्या वास्तूतून आपल्याला चांगला आउटपुट मिळू शकेल. बरोबर. आम्ही सगळं तो प्रोजेक्ट प्रॉपर पहिले प्लॅनिंग केलं, त्याचं बार चार्टिंग सगळं केलं, कुठे कुठे डिफेक्ट्स आहेत ते सगळं, जे स्ट्रक्चरल सगळ्या प्रोसेस त्याच्या पूर्ण करून सेफगार्ड केलं आणि तिथे एक आता सुंदर वास्तू तयार आहे हॉस्पिटलची, म्हणजे कोणी कल्पना पण केली नसेल की या वास्तूत हॉस्पिटल होऊ शकतं आणि तो पूर्ण ठिकाणी प्रोजेक्ट नावाजला गेला. ओके. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हान आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग? ग्रामीण भागात काम करताना बऱ्याच वेळा जेव्हा आम्ही स्लॅब कास्ट करतो तेव्हा खूप प्रॉब्लेम येतात. बरोबर. तर आमचा एक स्लॅब एका गॅगने अर्धवट सोडला होता, म्हणजे 30% काम झालं आणि ती लोक निघून गेली. त्यातले काही जण दारू पिऊन आले, साईटवर मारामाऱ्या झाल्या, म्हणजे त्या सिव्हिल इंडस्ट्रीतल्या गोष्टी अशा तुम्ही टाळू शकत नाही. बरोबर. मी आणि ऍक्च्युली ती साईट माझ्याकडे सुपरविजनच होती फक्त, माझा डायरेक्ट काही रोल नव्हता, पण तो ओनर अक्षरशः रडायला आला. योगायोगाने त्या भागात माझे काही इतर पण
लोकांची कामं चालू होते. बरोबर. तिथे आम्ही गेलो त्यांच्याकडे, तिथे गँग तयार केली आणि जवळपास तो दुपारी 5:30ला स्लॅब भरायला सुरुवात केली. अच्छा. दुपारी 12 ते 5:30 वेळी पूर्ण ब्लँक गेला होता. मग लाईटची अरेंजमेंट करणं, सगळ्या गोष्टी, लोकांसाठी जेवणाची व्यवस्था पण तिथे केली बापरे. आणि तो प्रोजेक्ट आम्ही पूर्ण केला. क्या बात. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, जे फ्रेशर्स आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सल्ला म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली क्लायंटला काय पाहिजे हे समजलं पाहिजे आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेट राहायला पाहिजे. सॉफ्टवेअर स्किल्स वगैरे जे असतात, नवीन नवीन गोष्टी तुम्ही आत्मसात व्हायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग थ्रूली काय काय अडचणी येऊ शकतात, जसं तुम्हाला मगाशी मी स्लॅबचं उदाहरण दिलं. बरोबर. तुम्ही कुठल्याही आव्हानाला तयार पाहिजे आणि नुसतं पुस्तकी नॉलेजपेक्षा जेव्हा तुम्ही सेकंड इयरलाच असतात तेव्हापासूनच साईट व्हिजिट सुरू करा, जेणेकरून प्रॅक्टिकल अप्रोच मिळणं फार महत्वाचं आहे. नो डाऊट पुस्तक हेच गुरु असतात, आपण त्यांचा अभ्यास तर केलाच पाहिजे, पण अलॉंग विथ दॅट प्रॅक्टिकली तुम्हाला जे साईटवर जाऊन करायचं आहे त्या गोष्टी त्या एज पासून तुम्ही सुरुवात करा. क्या बात. तर ते इंजिनियर नितीन सुराजीवाले आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे पुस्तका गुरुच आहे, त्यातनं आपल्याला ज्ञान मिळतंच, पण हे फील्ड आहे की ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सही तुम्हाला तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही थेअरी इंजिनियर म्हणून डिग्रीतनं पासआउट व्हाल तेव्हा चांगलं प्रॅक्टिकल नॉलेज घ्या, वेगवेगळ्या ठिकाणी जावा, कारण सिव्हिल इंजिनिअरिंग इतकं मोठं क्षेत्र आहे. रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, ते ट्राय करा आणि मग त्याच्यातनं तुम्हाला स्वतःला वाट मिळेल की कुठल्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल आणि मग तुम्ही पुढील वाटचाल करा. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.